तर इथे ठाण्यात 3 मजली इमारत कोसळली आहे। बी केबिन परिसरातली ही इमारत आहे। या दुर्घटनेत 12 जण ठार झालेले आहेत तर 7 जण आतापर्यंत जखमी झाले आहेत। ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती। पहाटे 2च्या सुमारास ही इमारत कोसळली। जखमींना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर कृष्णा सदन ही इमारत 50 वर्ष जुनी होती, मात्र ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती, अशी माहिती ठाण्याचे आयुक्त संजय जयस्वाल यांनी दिली आहे। G+3 स्टोरी की बिल्डिंग थी। बिल्डिंग गिरने की वजह तो मैं नहीं बता सकता हूं, लेकिन G+3 स्टोरी की बिल्डिंग थी। अब तक कुल 10 लोगों को निकाला गया है, जिसमें से 6 लोग जिंदा कंफर्म निकाले गए हैं अभी तक हमारे द्वारा, और 4 लोग जो अनकॉन्शियस स्टेट में थे उनका स्टेटस आपको हॉस्पिटल से पता चल जाएगा। ऑपरेशन हमने लगभग जब 4:10 पे पहुंचे तब से ऑपरेशन शुरू किया है। तब से अब तक मैंने बताया आपको 10 लोगों को निकाला है, और ऑपरेशन अब तक तो हम बता नहीं सकते टाइम, क्योंकि हमारे लिए इंपॉर्टेंट ये है कि जो हर आदमी फंसा हुआ है डेब्रिज के नीचे, ये मान के चल रही है कि वो जिंदा है, और उसको वहां से निकालना हमारी पहली प्रायोरिटी। समय हमारे लिए कोई प्रायोरिटी नहीं है। अभी तो वही हम लोग पूछताछ कर रहे हैं कि ये तो 1965 में बनाई गई थी बिल्डिंग, और शायद ऐसे लग रहा है कि 10 साल पहले उनको धोखादायक डिक्लेयर किए थे। तो उसके बाद तो अभी क्या है कि सब जगह यही प्रॉब्लम है, इंटरनल प्रॉब्लम्स है, जो मालिक या टेनेंट्स या कोई बिल्डर, तो उसमें वो डिस्प्यूट में, और ऐसे मालूम पड़ा है कि ऑलरेडी जो मालिक थे उनके फैमिली में 3-4 जनों ने अलग अलग एमओयू बना के ये किया था, तो रिडेव्हलपमेंट हो नहीं सकी। तर दरम्यान या घटनेकडे सरकार आणि महापालिकेने गांभीर्याने पाहावं, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। ठाण्याच्या नौपाडा परिसरामध्ये कृष्णा निवास ही इमारत जी आहे ती कोसळलेली आहे। 3 मजली ही इमारत कोसळलेली आहे। पाहतो आपण यामध्ये 10 जणांहून अधिक जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे, तर अनेक जण जखमी आहेत। बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। पाहतो आपण एक मृतदेह जो आहे तो बाहेर काढलेला आहे, ढिगाऱ्यातून जो आहे तो मृतदेह बाहेर काढलेला आहे। जवळपास 10हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे। रात्री 2:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे, आणि ही घटना घडल्यानंतर जे आहे ती एनडीआरएफचे जवान आणि अग्निशमक दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहे। बचाव कार्य सुरू आहे। 8 ते 10 तासाहून अधिकच हे बचाव कार्य जे आहे ते सुरू राहिलेले आहे। यामध्ये अनेक कुटुंब जे आहेत ती उद्ध्वस्त झालेले आहेत। अनेकांचा जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे। पाहतोय आपण या ठिकाणची परिस्थिती कशा प्रकारची आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जे आहे ते जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाड साहेब, काय सांगाल, नेमकं ही घटना घडलेली आहे, नेमकं जबाबदार कोण आहे? अशी जबाबदारीचं ओझं कोणाच्या तरी अंगावर टाकून राजकारण करता येणार नाही। याला माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघावं लागेल। जमीन मालकांनी बिल्डरला इमारत विकायची, बिल्डरनी म्युन्सिपालिटी मॅनेज करायची, आणि रिपेअरिंग परमिशन टेनंट्सला द्यायचंच नाही, हा जो काही खेळ सुरू झालाय त्याच्यामुळे सगळ्याच बिल्डिंगी कालांतराने खाली होतील। बिल्डर वाट बघतो बिल्डिंग पडली की जमीन मोकळी होईल आणि मी बिल्डिंग बांधीन। ह्या पैशाचं जे स्वप्न माणसाला आंधळ करतं, भावनाहीन करतं, त्याच्यातनं या घटना घडत आहे। हा सुद्धा प्रकार त्याच प्रकारचा आहे, बिल्डर आणि पैसे तसंच आहे। शांतीलाल ठक्कर नावाचा बिल्डर आहे, त्यांनी इथे 15-20 बिल्डिंग घेतलंय असं मला सगळे आता टेनंट भेटून सांगतायत, आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये तो हाच खेळ करतोय। माझं म्हणणं असं आहे की टेनंट तुमच्याकडे रिपेअरिंग परमिशन मागतात, तुम्ही त्वरित का देत नाही? माणुसकीच्या दृष्टिकोनातनं एखादा माणूस माझं घर पडतंय असं सांगायला आल्यानंतर ती बिल्डिंग वाचवण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे। तुम्ही त्वरित 24 तासात त्याला परमिशन देणार अशी एक मानवी ह्याच्यातनं भूमिका का घेत नाही? एक पहिला आपण काही या ठाण्यामधील एक सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्याचप्रमाणे ही दुसरी घटना आहे 10 दिवसातली। या दिवशी सुद्धा मागच्या वर्षी अनेक पडले आहेत। मला त्यांना काही दोष बिल द्यायचा नाहीये, पण जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा क्लस्टरच्या नावाने बोंबाबोंब करणारे आज कुठे आहेत? क्लस्टरची घोषणा होऊन आमचं सरकार बाहेर गेलं, सत्ताधारी नवीन आले, क्लस्टर बंद आहे, क्लस्टर बाबत भूमिका घ्यायला तयार कर। असं आहे की तुम्ही कुठलंही कायदेशीर बाबी न तपासता देव कॉर्पोरा लिगल करता। तुम्हाला तो वेळ आहे, आणि तुम्हाला ठाण्यातल्या अनधिकृत बिल्डिंगकडे बघायला वेळ नाही। देव कॉर्पोरा शेडची आहे म्हणून, म्हणजे शेडजी येतात राहतात म्हणून, म्हणजे गरीब माणसाचा जीव नाही, आणि देव कॉर्पोरा देवाने निर्माण केली काय सांगाल, नेमकी कोणावरती कारवाई व्हायला पाहिजे? कारवाई कोणावरती करून काही ह्याच्यातला प्रश्न सुटणार नाही। ह्याच्यामध्ये महानगरपालिकाने आणि सरकारला दोघांनाही गांभीर्याने घ्यावं लागेल। आधुनिक महाराष्ट्रामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातनं बघताना बिल्डिंगी पडतायत, माणसं मरतायत, हे काही शोभनीय नाही। हे शोभनीय नाहीये। सरकार आणि महापालिकेने गांभीर्याने घेणं अपेक्षित आहे, मात्र तसं होत नाहीये, कारण 10 दिवसातली ही ठाणे परिसरातली दुसरी इमारत पडलेली आहे। मागच्या वर्षी सुद्धा जे आहे ते मुंब्रा परिसरामध्ये बिल्डिंग पडून जे आहे ते अनेकांचा मृत्यू झालेला होता। त्यामुळे महापालिका असेल किंवा सरकार असेल, नेमकं जागं कधी होणार आणि त्यांना नेमकं जाग कधी येणार आणि हे महत्त्वाचे आकडे जे आहे ते थांबणार, हा खरा प्रश्न आहे। कॅमेरामन दिलीपसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, ठाणे।
तर ठाण्यामध्ये इमारत दुर्घटनांचं सत्र जे आहे ते सुरूच आहे, कारण आठवड्याभराच्या काळात ठाण्यात दुसरी इमारत कोसळली आहे. ठाण्याच्या बी केबिन परिसरात मध्यरात्री 2 वाजता कृष्ण निवास या नावाची इमारत कोसळली. आठवड्याभरापूर्वी डोंबिवलीच्या ठाकुर्लीमध्ये इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. चोळेगावातली 2 मजली मातृकृपा ही इमारत कोसळली आणि या दुर्घटनेत 9 जण ठार झालेले होते, तर 11 जण गंभीर जखमी झाले होते. चोळेगावातील ही इमारत महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केली होती आणि आता पुन्हा एकदा ही दुर्घटना घडलेली आहे. ठाण्यामध्ये अनेक जण यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. याआधी सुद्धा अशीच इमारत पत्त्यांसारखी इमारत कोसळली होती आणि पुन्हा ही दुर्घटना घडलेली आहे. तर आठवड्याभरात ही दुसरी इमारत कोसळलेली आहे. महानगरपालिका या इमारतींसाठी आश्वासनं देत आहेत आणि तरी सुद्धा या घटना ज्या आहेत वारंवार घडतायत. आठवड्याभरात ही दुसरी इमारत कोसळलेली आहे आणि अनेकांचे प्राण यामध्ये गेलेले आहेत. इथे घेता छोटासा ब्रेक, मात्र ब्रेकवर जाता जाता पाहणार आहोत किशोर कुमार यांच्या गाण्यांची एक खास झलक.